नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे भूमी आणि आकाश दोघं जण आता आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेत असतात. तेव्हा आकाश भूमीकडे एकटक बघतच असतो. भूमी म्हणते, काय झालं आकाश, तू माझ्याकडे असं का बघतोयस? तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघतोय मी. तुझ्या चेहऱ्यावरती याआधी एवढा आनंद कधीच बघितला नव्हता. अख्ख्या जगाचा आनंद तुझ्या चेहऱ्यावरती दिसतोय मला. तेव्हा भूमी म्हणते, हो, अख्ख्या जगाचाच आनंद आहे माझ्या चेहऱ्यावरती, कारण मला माझं जग मिळाले. तेव्हा इथे भूमी म्हणते की तुला नाही वाटत का असं? तेव्हा आकाश म्हणतो, अच्छा, तुला तुझं जग मिळाले, मला नाही माहिती कोण आहे जग तुझं. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, माझ्यासाठी तू माझं अख्खं जगच आहेस ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की माझ्या चेहऱ्यावरती जो काही हा आनंद आहे ना, तो तुझ्या प्रेमामुळेच आहे. बघ ना, आधी या घरामध्ये एक एम्प्लॉई म्हणून मी आले होते, पौर्णिमा आणि मानसीची बहीण म्हणून आले होते, आणि मधल्या काळामध्ये मी तुझी छान मैत्रीणसुद्धा झाले होते. पण आज मी या घरामध्ये तुझी बायको म्हणून आली आहे, तुझी मैत्रीण म्हणून नाही. तर हे फिलिंग माझ्यासाठी खूपच जास्त वेगळं आहे. हे फिलिंग मला खूपच जास्त आवडले आकाश. तुला नाही वाटत का असं? तुला कसं वाटतंय सांग ना. तेव्हा आकाश म्हणतो, मला मला काहीच वाटत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, म्हणजे तुला काहीच वाटत नाही आहे का? तेव्हा आकाश म्हणतो, नाही, कारण तुला मी आधीपासूनच माझी बायको म्हणून स्वीकारलं होतं ना. तेव्हा तुझ्याबरोबर लग्न होऊन मला आता काहीच असं वेगळं वाटत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, जाऊ दे तिकडे, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं भूमी, तू माझं ऐकून तरी घे ना. तेव्हा भूमी इथे लाजत असते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, तू लाजतेस का? तुला माहिती आहे का, तू जेव्हा लाजायला लागतेस ना, तेव्हा मला काय बोलायचं आहे, तुला काय सांगायचं आहे, मला काही सांगताच येत नाही. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो का, पण आकाश, मला तुझी एक गोष्ट आवडलेली नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, कुठली? तेव्हा भूमी म्हणते की मला तू प्रेम तुझ्याकडे कन्फेस करायला लावलंस. तुला कळत नाही का, प्रेम व्यक्त करणं असू दे किंवा सरप्राईज देणं असू दे, ही सगळी मुलांची कामं असतात, ते तू करायला हवं होतंस. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो का, मग मला तर तेच करायचं आहे, तुला मला सरप्राईजच द्यायचं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, पण सगळ्या माणसांसमोर मी तुला ते सरप्राईज देईन. तेव्हा भूमी म्हणते, जसं तू वेदांगीला दिलं होतंस सगळ्या लोकांसमोर सरप्राईज, तिच्या नावाचा टॅटू काढलायस ना तू हातावरती. तेव्हा आकाश म्हणतो, हो का, आणि आकाश आता आपला हात दाखवतो. तेव्हा भूमी म्हणते, हे काय टॅटू कुठे आहे? तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी, अगं टॅटू नव्हता तो, तिच्या नावाचं स्टिकर होतं. तुला जेलेस करण्यासाठी मी वेदांगीच्या नावाचं स्टिकर माझ्या हातावरती लावलं होतं. मग तू जेलेस झालीस आणि मग तुझं प्रेम माझ्याकडे व्यक्त केलंस की नाही? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, तुला माहिती आहे, मला असं वाटलं होतं तू माझ्या नावाचं टॅटू केलेस हातावरती, मला तो भास झाला होता. तेव्हा आकाश म्हणतो, नाही, पण मी सगळ्यांसमोर आता तुझ्या नावाचं टॅटू माझ्या हातावरती काढणार आहे, सगळ्यांच्या साक्षीने. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, मला माझ्या नावाचं टॅटू तुझ्या हातावरती नको आहे, तर माझं नाव तुझ्या मनावरती मला कोरायचं आहे, ते सुद्धा कायमचं. तेव्हा आकाश म्हणतो, हो का. तेव्हा इथे भूमी आपल्या हातानेच आकाशच्या आता हृदयावरती स्वतःचं नाव कोरत असते. तेव्हा इकडे आता खूपच जास्त चिडलेला भानुशाली आपल्या केबिनमध्ये येतो आणि सगळ्या वस्तू आता तोडफोड करून टाकतो, कारण त्याला राग आलेला असतो. भूमीने त्याला रिजेक्ट करून आकाशबरोबर लग्न केलेलं असतं आणि फायनली आकाशच जिंकलेला असतो. या गोष्टीचं त्याला आता खूपच जास्त वाईट वाटत असतं आणि त्याला रागसुद्धा आलेला असतो. तर इथे भानुशालीवरती आता आकाश जोर जोरात हसतोय असं त्याला भासत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, ए आकाश, कुठे आहेस तू? ए आकाश, हिंमत असेल तर समोर ये, समोर, कळलं तर तुला, मी हरलेलो नाही आहे, मी हरलेलो नाही आहे, माझं नाव आहे यशोधन भानुशाली. यशोधन भानुशाली, जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसत नाही. माझं लग्न भूमीबरोबर झालेलं नाही आहे ना आकाश, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, सोडणार नाही मी तुला आकाश. लग्न तर माझं भूमीबरोबरच होणार, भूमी माझ्या आयुष्यात परत यायलाच हवी, असं आता भानुशाली म्हणत असतो. आणि तो आकाशच्या नावाने आता खडे फोडत असतो. त्याला असं वाटत असतं की आकाश त्याच्यावरती आता हसतोय आणि म्हणूनच त्याला त्या गोष्टीचा जास्तीत जास्त त्रास हा होत असतो. तो म्हणतो, माझ्यावरती तू हसतोयस ना आकाश, सोडणार नाही मी तुला. तर इकडे वेदांगी सुद्धा आता आपली बॅग पॅक करत असते, सगळे कपडे वगैरे ती बॅगमध्ये भरत असते. तेव्हा तिथे रागिनी आहे, त्यांनी म्हणत असते की मला वाटलंच होतं तू असंच काहीतरी वेडापणा करत असणार आहेस म्हणून. तेव्हा वेदांगी म्हणते, वेडापणा कसला, आता मला जायला नको का, इथे काय करू मी थांबून? मी आता इथे भूमी आणि आकाशचं लग्न कुठल्या परिस्थितीत बघितलं माहिती आहे तुला? मी माझ्या मनावरती दगड ठेवून त्यांचं लग्न बघितलंय, आता काय त्यांचा संसार होताना बघू का?
आता तर काय भूमी आणि आकाशचं लग्न झालंय. आकाश दिवसभर भूमीचा पदर धरून अख्ख्या घरभर फिरत बसेल. त्या दोघांना तसं एकत्र बघायचं आहे मी. आता मी इथे थांबणार नाही आहे. त्यात काय अर्थच नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते, अगं असं काय करतेस तू वेदांगी? लग्न फक्त झालंय ना, मग म्हणून काय झालं? मग तू असा हा डाव अर्धवट सोडून जाणार आहेस का? तुझं तर प्रेम होतं ना आकाशवरती, तुला तर लग्न करायचं होतं त्याच्याबरोबर. तेव्हा वेदांगी म्हणते, पण आता भूमीबरोबर त्याचं लग्न झालंय आत्या. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, थोड्याच दिवसांमध्ये मी भूमीचा आणि आकाशचा डिवोर्स करेन आणि मग तुझं लग्न आकाशबरोबर होईल. मग तर तुला चालेल. अजून तुला कसली काळजी आहे? हे बघ, भूमी फक्त या घरात लग्न करून आली आहे, पण ती जास्त काय टिकणार नाही आहे. ती आली ना या घरामध्ये, आता जास्तीत जास्त या घरामध्ये फक्त अपशकुन होणार आहेत आणि फक्त लोकांना तिच्या येण्याचा त्रास होणार आहे, बाकी काही नाही. तेव्हा आता तुला फक्त एक काम करायचं आहे. मी जसं सांगेन ना तसंच तुला करायचं आहे. तर इकडे भूमी आणि आकाश दोघंजण एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. तेवढ्यातच तिथे अथर्व येतो आणि त्याला काही बोलता येत नाही म्हणून तो खोकण्याचं नाटक करतो. तेव्हा आकाश म्हणत असतो, हे बघ अथर्व, मला आणि भूमीला एकत्र आणण्यासाठी तुम्ही खूप मदत केली आमची, पण आता आम्ही दोघंजण एकत्र आलो आहे ना, आता आमच्या मध्ये मध्ये करायचं नाही, कळलं ना? तेव्हा अथर्व म्हणत असतो, नाही रे बाबा, आता मी आपला फॅमिली फोटो तयार करून आणला आहे. तुमच्या दोघांच्या हस्ते तो आपण भिंतीवरती लावूया का? तरी ते रागिनी म्हणत असते, मला जे नको होतं ना तेच झालं. ही भूमी घरामध्ये परत आली आहे. काही करून या भूमीला आता इथे भानुशाली बरोबर पाठवायला हवं होतं. तर इथे भानुशाली रागिनीला फोन करतात. रागिनी म्हणते, काय झालं या भानुशालीला, का मला सारखा सारखा फोन करतोय? तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो की मला भूमी हवी आहे. भूमी हवी आहे म्हणजे हवी आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते, ते काय बाजारातलं चॉकलेट आहे का? तेव्हा तुम्हाला हवं आहे म्हणून मी लगेच द्यायला? तुम्हाला माहिती आहे ना भूमीने आकाशबरोबर लग्न केलं आहे. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो, नाही नाही, भूमी फक्त माझी आणि ती माझीच राहणार. त्या आकाशबरोबर त्यांचा लवकरात लवकर डिवोर्स करा, काही करा, पण मला भूमी हवी आहे म्हणजे हवी आहे. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, भानुशाली शांत व्हा जरा. अहो कसे वागताय तुम्ही? तेव्हा भानुशाली म्हणतो की मी अजिबात शांत होणार नाही आहे. त्या आकाशने मला हरवले. माझ्या नाकावरती टिचून तो माझ्या भूमीला घेऊन गेला ना, पण आता त्याच्या नाकावरती टिचून मी भूमीबरोबर लग्न करणार म्हणजे करणार. तेव्हा इथे रागिनी म्हणते, तुम्ही शांत व्हावं, जरा शांत व्हा. सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होईल, जरा शांत व्हा. तेव्हा इथे भानुशाली म्हणतो की नाही आहे, नाही, मी शांत होणार नाही आहे. आणि तुम्ही का मला शांत राहायला सांगताय? जेव्हा तुमच्याकडे एखादं सोल्युशन नसेल ना, तर तुम्ही उपदेश द्यायला सुरुवात करता. असं काही करू नका, मी आत्ताच सांगतोय. मला भूमी माझ्या आयुष्यात परत हवी आहे, नाहीतर मी काय करेन काही सांगता येत नाही. तुमची सगळी कुंडली मला माहिती आहे, भूमीनेच मला सांगितली होती. मग आता मी ती भूमीला मिळवण्यासाठी वापरे ना, तेव्हा आता तुम्ही काहीही करा, पण भूमी माझ्या आयुष्यात परत आली पाहिजे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, मी प्रयत्न करते, भूमी तुझ्या आयुष्यात नक्की परत येईल, पण आता सध्या तुम्ही जरा शांत व्हा. तेव्हा भानुशाली म्हणत असतो, मी शांत तेव्हाच होईल जेव्हा भूमीबरोबर माझं लग्न होईल आणि बायको म्हणून मी तिला सगळीकडे माझ्याबरोबर मिरवेन. कळते तुम्हाला? तेव्हा इकडे आता रागिनी पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. रागिनी म्हणते, ही भूमी पण ना मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवूनच ठेवणार आहे वाटतं. तेव्हा इथे रागिनी म्हणते, नाही नाही, ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली आहे. आता ही केस माझ्यावरती निघून गेली ना की मग माझा जीवच मोकळा होईल. तेव्हा इथे रागिनी म्हणते की मी आकाश आणि भूमी दोघांनाही सोडणार नाही आहे. तेवढ्यातच तिथे पौर्णिमा येते आणि मनामध्ये म्हणत असते की खूपच जास्त चांगल्या मनाने म्हणत होत्या ना की यांना हारायची सवय नाही आहे, कधी हारतच नाही म्हणून. मग आता काय झालं या केसांचं? तेव्हा इथे रागिनी म्हणते, काय झालं, का हसतेस माझ्याकडे बघून, तुला आनंद झाला आहे का? तेव्हा पौर्णिमा म्हणते, मनामध्ये खरं तर मला खूप आनंद झाला आहे, कारण तुमच्या चेहऱ्यावरती जी भीती आहे ना ती बघून मला आनंदच होतो आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, नाही आई, हे काय बोलताय तुम्ही, मला कसा काय आनंद होईल? म्हणजे बाबा जेलमध्ये असताना इथे भूमिताईचं लग्न आकाशबरोबर झालेलं असताना तुम्ही काही खुश असणार का? तुम्ही आनंदी अजिबात नाही आहेत, मला चांगलंच माहिती आहे. आणि मलासुद्धा अजिबात आनंद झालेला नाही आहे. पण आता खाली सगळेजण तुमची वाट बघतायत ना, म्हणून मी तुम्हाला इथे बोलवायला आले. तर इथे आकाश आणि भूमीच्या हस्ते आता इथे फ्रेम भिंतीवरती लावलेली असते. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात. तेव्हा इकडे आता छोटासा सोहळा ठेवलेला असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आता काय आई, छोटे मोठे नुसते सोहळे करणार? तेव्हा इकडे आता फोटो भिंतीवरती लावल्यानंतर रागिनी आणि वेदांगी दोघेजण एकमेकांकडे बघायला लागतात. तर इकडे आता भूमी आपल्या रूममध्ये असते, रूम आवरत असते. तेवढ्यातच तिथे आता व्हिडिओ कॉल येतो. व्हिडिओ कॉलवरती आकाश आता बोलत असतो. आकाश म्हणतो की भूमी, अगं कुठे आहेस तू? आणि सगळ्यात आधी त्याने टुट्टूला लावलेला असतो. तेव्हा इथे भूमीसुद्धा उशी घेते आणि आपल्या चेहऱ्याला लावते. दोघे एकमेकांना चेहरा दाखवत नसतात.
तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो, भूमी ती उशी बाजूला ठेव बरं, मला तुझ्याशी बोलायचं आहे महत्त्वाचं. तेव्हा इथे उशी बाजूला ठेवल्यानंतर आकाश म्हणत असतो की भूमी, हे बघ आता तू त्या रूममध्ये आहेस, पण लवकरच तू आता आपल्या रूममध्ये येशील आणि मग तू इथेच कायमची राहणार आहेस. तेव्हा इथे भूमी म्हणते, बरं ठीक आहे, पण आता फोन ठेव, किती वेळ असंच बघणार आहेस? तेव्हा आकाश म्हणतो, अगदी रात्रभर काय, कितीतरी जन्म मी तुला असंच बघू शकतो, कारण माझं तुझ्यावरती खरंच खूप जास्त प्रेम आहे. तेवढ्यातच मानसीचा आवाज येतो आणि ती म्हणते, ताई भाऊजी लवकर खाली या. तेव्हा सगळेजण आता खाली येतात. तेव्हा त्यांचं भिंतीकडे लक्ष जातं, तर फॅमिली फोटोला आता तडा गेलेल्या असतात आणि फोटोसुद्धा फुटलेला असतो. तेव्हा इकडे भूमीला या सगळ्या गोष्टीचं आश्चर्य वाटत असतं की आता आम्ही फोटो लावला आणि नाही रूममध्ये गेलो तर लगेच फोटो कसा काय फुटला, याचं उत्तर तिला आता मिळत नसतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे भूमी आता सकाळ सकाळ उठून इथे देवपूजासुद्धा करत असते आणि तेव्हा ती देवाकडे मागणं मागते, माझ्या आकाशला सुखी ठेव, त्याचं आरोग्य छान ठेव. तेव्हा इथे भूमी आकाशसाठी मागणं मागत असताना आता तिथे आकाशसुद्धा आलेला असतो आणि तो सुद्धा म्हणतो की माझ्या भूमीला सुखी ठेव, तिचंसुद्धा आरोग्य छान राहू दे. तेव्हा आकाशने भूमीसाठी सायकल आणलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, आवडली का? तेव्हा भूमी म्हणते, खूप आवडली, आणि ती लगेचच आकाशला मिठी मारते. तेव्हा इथे आकाश आणि भूमी आता दोघंजणं एकमेकांच्या खूप जास्त प्रेमात तर असतातच. तेवढ्यातच इथे भूमी म्हणत असते, आकाश तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे आपण काही दिवसांपासूनच एकमेकांवरती प्रेम करतोय, पण बघ ना, मला असं वाटतंय की मी कधीपासूनच तुझ्यावरती प्रेम करते, खूप वर्ष निघून गेली असं वाटते मला. तेव्हा इथे आकाश आता भूमीचं बोलणं ऐकतच राहतो.